नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे यूट्यूब चॅनेल सर्पमित्र गणेश टिळेकर मध्ये। आज आपण बिग फोर सिरीज मध्ये पाहणार आहोत भारतातील मुख्य 4 विषारी सापांबद्दलची माहिती, त्यांचे रंग, शरीर रचना, आढळ, वास्तव्य, सवयी, मिलन, प्रजनन, चेतावणीचे आवाज याबद्दल जाणून घेऊयात, जेणेकरून त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला सर्पदंश व सामान्य जीवनात नक्कीच फायदेशीर ठरेल। या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या माहितीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तफावत होऊ शकते। बिग फोर सिरीज मधील पहिला आणि भारतातील सर्वात विषारी साप, ज्यामुळे जगात होणाऱ्या मृत्यूदरातील 26% वाटा या सापाचा असतो। जनसामान्यांच्याच नाही तर त्याच्याबद्दल जाणकारी असणाऱ्यांच्याही मनात धडकी भरवणारा हा साप म्हणजे घोणस। या सापाला इंग्रजीमध्ये रसल वायपर असे म्हणतात। हे नाव त्याला स्कॉटलंडचे सर्पशास्त्रज्ञ पॅट्रिक रसल यांनी दिले, तर त्याचे पुन्हा एकदा नामकरण करण्यात आले, दबैया रसल। दबैयाचा हिंदीमध्ये लपून बसणारा असा अर्थ होतो। पालापाचोळ्यात व गवतात घोणस सहजासहजी दिसून येत नाही। त्याच्या लपून बसण्याच्या सवयीमुळे हे नाव त्याला देण्यात आले। घोणस ओळखायला तसा खूप सोपा। त्रिकोणी डोकं, डोळ्याची उभी बाहुली, डोळ्यापासून मागील बाजूस जाणारी एक पांढरी रेष असते जी डोक्याच्या शेवटापर्यंत जाते। जाडजूड शरीर, मागील बाजूस निमुळते होत जाते। आखूड शेपटी, खडबडीत व थोडेसे उभट वाटणारे खवले, बदामाच्या आकाराच्या काळ्या ठिपक्यांच्या 3 माळा ज्या शरीराच्या डाव्या, उजव्या व वरील बाजूने शेवटापर्यंत जातात। यावरून घोणस सहज ओळखता येते। घोणसचं डोकं जरी लहान दिसत असलं तरी या सापाचे विषदंत मात्र खूप मोठे असतात, जे चावण्याच्या वेळीच बाहेर येतात। इतर वेळेस ते दुमडून आत ठेवता येतात। पूर्ण वाढ झालेल्या घोणसचे विषदंत 1 इंचापर्यंत वाढू शकतात। अजगरासारखा कुठेही दिसत नसला तरी याला बरेचदा अजगर किंवा अजगराचे पिल्लू समजून पकडला किंवा डिवचला जातो आणि यातच दंश होऊन बऱ्याच लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागतो। याचा भारतातील काही राज्यातील विरळ आढळ सोडला तर तो सर्वत्र आढळतो। याचे वास्तव्य भारताबरोबर आशिया खंडातील बऱ्याच देशांमध्ये आढळते। घोणस गवताळ प्रदेश, शेती व घरवस्तीजवळ राहणं पसंत करतो। मुख्यतः निशाचर असलेला घोणस क्वचित दिवसाही दिसतो। नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्ये त्यांचा मिलन काळ असतो। सकाळी सकाळी किंवा रात्री या सापाचे जुळे पाहायला मिळतात। बऱ्याचदा एका मादी पाठोपाठ 2-3 नर त्याच परिसरात एका वेळेस मी पाहिले आहेत। मे महिन्यापासून पुढील 2 महिने त्यांची पिले भेटायला लागतात। त्या काळात मादी घोणस पिल्ले देण्यासाठी घरांजवळ असणाऱ्या घुशी व उंदरांच्या बेळांमध्ये आश्रय घेताना दिसतात। जवळजवळ 2 महिन्यांपेक्षा अधिक काळ मादी अंडी पोटातच उबवते। घोणसने 70 पेक्षाही जास्त पिलांना जन्म दिल्याच्या नोंदी आहेत। नवजात पिल्लेही घोणस सारखीच दिसतात। त्यात महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी उन्हाळी भुईमूग काढणीचा काळ हा नेमका जून ते जुलै दरम्यान येतो। त्यामुळे घोणस सापांच्या पिलांपासून होणाऱ्या सर्पदंशाच्या प्रमाणातही वाढ होते। स्वभावाने चिडखोर असलेला घोणस दिवसा पालापाचोळ्यात, दगडांच्या ढिगात किंवा उंदीर घुशींच्या बेळात राहतो। निशाचर असल्याने भक्ष्याच्या शोधात आलेला घोणस रात्रीचा घरांच्या भिंतीच्या कडेने फिरताना दिसतो। मी आतापर्यंत फक्त याला घुशी किंवा उंदीर खाताना पाहिला आहे। दिसायला सुस्त वाटत असला तरी अचानक धोका जाणवल्यास गोलवेटोळे करून कुकरच्या शिट्टीसारखा एक सलग आवाज करतो। जोपर्यंत स्वतःला सुरक्षित समजत नाही तोपर्यंत वेटोळे सोडून पुढे जात नाही। डिवचला गेल्यास स्वतःच्या लांबी इतका आडव्या रेषेत उडी मारून चावू शकतो।
याचा चावण्याचा वेग एका सेकंदाच्या चौथ्या भागाला 2 फूट इतका असतो. घोणसचे विष मुख्यत्वे रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला करते. त्याच्या चाव्यानंतर चावलेल्या जागी सूज येते व जळजळ व्हायला लागते. जखमेभोवतालची जागा काळी पडते. कधीकधी नाडीचे ठोके अनियमित होतात. कित्येकदा कान, नाक, तोंडातून तर कधीकधी लघवीतून पण रक्तस्राव होतो. चावलेल्या जागी काही वेळा फोड येतो. त्याचे रूपांतर मोठ्या जखमेतही होते. बऱ्याचदा तो अवयव निकामी होतो किंवा त्याचा काही भाग काढून टाकावा लागतो. घोणसच्या दंशानंतर वेळेत व योग्य उपचार घेतल्यानंतर आपला जीव नक्कीच वाचू शकतो. घोणसपासून सुरक्षित राहण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे तिच्यापासून लांब राहणे.